हॅलो गायज, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण एका रहस्यमयी ठिकाणी जाणार आहोत. तर आज आम्ही पाले येथील एक ऐतिहासिक लेणीला भेट देण्यासाठी चाललेलो आहे. आता आम्ही एवढ्या सकाळी निघालोय, कोणाच्या आत घरी येण्यासाठी नंतर चालले. तर आता आम्ही थोड्या टायमात पोहोचू आमच्या करंजगाव शेजारी पालेगाव येथे एक ऐतिहासिक लेणी आहे. ती बौद्ध शिवाय जैन लोकांनी तिथं काम केलेलं आहे. काय माहित नाही आपण त्याला नीट, पण आपण तिथे गेल्यावर बघूया. तिथल्या रहिवाशांना विचारूया काय इतिहास आहे नक्की त्या लेणीचा. कंपाऊंड आपल्याला देखील माहित नाहीये. पण आता आम्ही चाललोय, इथे गेल्यानंतर कळण ती एक डोंगरात अर्ध लेणी आहे. म्हणजे पूर्ण काम तिथं झालेलं नाहीये. थोड्याच प्रमाणात काम झाले होते, पण काय माहित नाही अर्ध काम का राहिलेलं आहे त्या लेणीचं. तिथे गेल्यानंतर आपण चौकशी करूया, तिथल्या रहिवाशांना विचारण्याचा प्रयत्न करूया. लोक काय सांगतील ते तुम्हाला कळणच. जर बघू आपण पुढे जाऊन. तर आता आम्ही कुठे जण सांगितलं सागर ही आणि आधी एक लांबचे गुल्ला विवेक आमचे गुल्ला साईडला. तरी इथं मोठ्या मोठ्या साईट होते ते. तो डोंगर दिसतोय मित्रांनो, त्या डोंगर आपल्याला जायचंय. आता आम्ही चालले तिथं लेणी आहे ती, तिथं जाणार आहे आपण आता. तिथं वर गेल्यानंतर तुम्हाला सम्राट अशोकाच्या काळात काम चालू झालं होतं तिथे. ती ऐतिहासिक बौद्ध लेणी ती सम्राट अशोकाच्या काळात ते काम चालू झालं होतं. पण ते पाले गावासाठी आले होते काम करायला. तेव्हा काही गावकरी लोकांनी त्यांना आहे ना, लेणी ना ते काम करू दिलं नाही. ते काम अर्धवटच राहिलं. तिथं ऐतिहासिक एक दरवाजा तयार केला गेला. असं बौद्ध लेणी सारखं ते तिथं पाली भाषेत काहीतरी लिहिलेलं आहे, ते आपण जाऊन तिथं पाहू. ते काय ते आपल्यासाठी ते कसं आहे हे आपण पाहूया. तर आता तिथं जाणारच आहे आपण. अजय म्हणल्याप्रमाणे तिथं चोरी काम किती आहे. तर आपण बघूया गुगलच्या मार्फत ट्रान्सलेट तिथं करण्याचा प्रयत्न करूया. झालं तर तुम्हाला आम्ही सांगू देऊ, नाही झालं तर बघूया. चालतंय तसं. काय प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. तर आपण तर करूया. ही एक कमी विजिट करणारी लेणी आहे. लोक खूप प्रमाणात येत नाहीये. तर आपल्या मार्फत लोकांपर्यंत जास्त व्हिडिओ पोहोचला तर लोक देखील तिथं जास्त प्रमाणात विजिट करतील. जास्त पाणी नाही असतं तर नाही, पण ते आजच्या कामात लोकांनी विचार त्याचं काम आहे. तर आपल्याला पण लागणार आहे. तर ते जाऊन बघूया आपण आतमध्ये कशी आहे कशी नाहीये. किती मोठी आहे. ती गुहा दिसते ना, गुहा प्रमाणे ते दिसतंय ना डोंगरावर तुम्हाला गुहा दिसत असं एक प्रकारे बघा. तिथं ती लेणी एक दरवाजाप्रमाणे त्यांनी काम सुरू केलं होतं. पण गावकऱ्यांनी ते काम करू दिलं नव्हतं. त्यातला जे जे कोरीव कामासाठी येत होते ना, त्यांना ते काम करू दिलं. जिथं ती गुहा दिसते ना, त्या त्या एरियात तिथं ट्रेनिंग तिथं जाण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्ण गावाचा रस्ता आहे. ते तुम्हाला डोंगराच्या कुशीला वसलेलं गाव दिसतंय, ते पाले गाव आहे मित्रांनो. त्याच गावाच्या वरती लेणी आहे. आपण जाऊया तिथं बघतोय आता आपण. इथं लोक काम नाही करत आहेत, शेती खूप चालू आहे इथं. तर आता आपण चाललोय तिथं. तर तिथं जाऊन बघूया लेणीची काय अवस्था आहे बघूया आपण. तिथं गेल्यानंतर कळलंच आपल्याला किती मोठी लेणी आहे. पुढे जाऊन बघू आपण. तर लेणीचा इतिहास जास्त फार आम्हाला काय माहित नाहीये. तर तिथं जाऊन ट्राय करू आपण. ते गावकरी जर कोणी भेटलं त्यांना तर आपल्याला सांगितलं तर चांगलं ते.
काय सांगते ते तिथं रहिवासी इथं म्हणलं त्यांना थोडा भाषा इतिहास माहिती टाकत त्यांना विचारूया आपण. तर काय विषय आहे हा त्यांच्याकडूनच आपल्याला जास्त प्रमाणात तेवढा आम्हाला त्यांचं आम्ही तेवढं सांगितलं नाही तिथे जाऊन तुम्हाला दाखवू आम्ही हे इथं काय इतिहास आहे काय नाही आहे तिथं गावच्या जर आलं कोणी सोबत तर त्यांना देखील नेऊ आपण तिथं बघूया आता खूप आधार तर एजेच म्हणणे असं आहे की तिथं जे डोंगरात लाल दरवाजा आणि तिथं दिसतंय तर तो त्याचं म्हणणे असं आहे की तो माझा दरवाजा आय थिंक सो तसंच वाटतंय आम्हाला पण तर तुम्हाला दाखवतो मी. तरीच काही मित्रांनो घेऊ तर आता आम्ही चालले पुढं जवळपास ते झालेलं. तिथं रोडचं काम चालू आहे रोडचं काम जाऊन चालून काय प्रॉब्लेम नाही दिसते गाडी तर त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया आपण. काका इथं लेणी होती ना. थांब एक मिनिट थांब ना लेणी होती ना एक पालेगावची. पुढं तिथं आहे ना एक गुहेसारखं तिथं काही इतिहास माहिती का तुम्हाला? नाही नाही तिथं तुम्ही असा पुढे जावा रोड तिथे गेलं का वर जावा तिथे पाठीवर लिहिले मोडी अक्षरात पाली भाषेत लिहिलेले ते. ठीक आहे धन्यवाद धन्यवाद काका. तर आता बघितलं आपण नागाच्या आपल्या थोडं हा इतिहास जास्त लोकांना माहित नाही इतिहास लपून राहिलेला आहे. आणि काकांनी आपल्याला रोज सांगितले नाही तर आपण त्यावरून जाऊया. तर बघू अजून बोट भेटले आपल्याला इतिहास सांगणार तर त्यांचा विषय आपल्याला गावमध्ये दिसतील रोडवर त्यांना आपण विचारू त्यांना आणि त्यांच्या मार्फत जे काही कळण आपल्याला तर ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आपण आता जवळच आलेलो आहे लेणी जवळ. तुम्हाला डोंगरात कोरीव काम दिसत असेल मित्रांनो लेणीचं काम होतं तिथं एक जर लेणीचं काम चालू झालं असतं तर या डोंगरात खूप मोठी एक ऐतिहासिक लेणी तयार झाली असती. या डोंगरात पूर्ण लेणीचं काम चालू झालं तर आपण तरी ट्राय करतोय आता इथं बघूया काय काय होतं. तर गावात पुढे आपल्याला काही गावचे दिसतात त्यांना आपण विचारूया. तर ट्राय करू आपण इथं आले कोण सांगते नाही सांगते ते देखील घरात चालले तर घरात त्यांना जाऊन विचारणं चुकीचं आहे. जर रोडवर दिसून कोण तर त्यांनाच विचारूया आपण. तर हे पालेगाव आहे मित्रांनो तिकडून जाऊ सर. तर आमचा मित्र प्रकाश भगत तर त्याची मुंबई पोलीस येथे निवड झाली आहे त्याला आमच्या तर्फे अभिनंदन. तर दोन काकू चालल्यात पुढं तर त्यांना आपण पण विचारूया तर त्यांनी सांगितलं तर चांगलंच आहे. काकू इथं लेणी होती ते कुठे लेणी लेणी नाही इथं कुठं वरती का तिथं काय इतिहास माहिती का तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंफार काय माहित नाही नाही माहिती का ठीक आहे चालेल धन्यवाद. तर आता विचारलं आपण काकू तर त्यांना विचारलंय आपण तर इथल्या रहिवासी लोकांना देखील इथला इतिहास माहित नाहीये तर आपण बघूया तिथं जाऊन आपल्याला काही कळतंय का वर गेले काही कळणार नाही आपल्याला. इथं राहतात थोडीफार माहिती तर शिवायला पाहिजे लोकांनी इथल्या कारण ते एक ऐतिहासिक ठिकाण आहे.
आलोय आपण. उद्या एक काकू चालले ते त्यांना देखील विकतो आपण. उद्या काय होते काय नाही सांगते नाही सांगते. हा बघा डोंगराच्या पायथ्याशी एक गाव आहे संपूर्ण. तर या काकू चालल्या त्यांना देखील विचारू आपण. मावशी इथं लेणी ना कुठं? हा लेणी लेणी माहिती का तुम्हाला? लेणी नाही तर कुठं? नाही लेणी नाही माहिती मला इथं. लेणी वरती हो. कोरीव वर काम तिथं कुठं? आहे ते. हो. तेव्हा काय इथून दिसत कुठून जायचं दिसतं. जायला हा? जायला कुठून जायला ते असं आहे ना रे गाडी आहे का? रोड आहे. ते इथून दिसतं. चालेल धन्यवाद. तर काकू काकू विचारते नाही रोज काकूंनी आपल्याला सांगितलंय तर आपण जातोय आता तिथं. लेणीच्याच नाही तर त्या लेणीबद्दल कोणाला काय माहिती नाहीये. आज आपण तिथं जाऊया, उद्या सगळं उद्याच तिथला खोलण्याचा प्रयत्न करूया. तर इथं मुलगी झाली एक छोटी. तर तिला काय करू तर ती काय तुम्हाला हाय केलं चाललंय आता. तर बघू आता पुढे जाऊन आपल्याला त्यांना मला तर वाटत नाही की तुम्ही आपल्याला सांगा नाही. रोडचं काम चालल्या कारणानं रोड आपल्याला चालत जावं लागत वरती. आहे ना हा रोड आहे आणि हा रोड आहे. रोड. हा रोड आहे बघा मित्रांनो. रोडचं काम चालू आहे आय थिंक इथं. तर इथून आपण वर जाणार आहे. इथं आता आपण उपसा जवळील डॅम आहे इथं. इथं थोड्याच अंतरावर उपसा डॅम आहे मित्रांनो. तर हा रोड खूपच कठीण आहे. तरी आम्ही तुमच्यापर्यंत इथल्या ऐतिहासिक लेणीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. तर आता चाललोय आम्ही. इथला रोड खूप कठीण आहे ना, डोंगरात रोड आहे पूर्ण. पूर्ण डोंगर रोड दाखव. संगीता आणि स्वागत आहे. तर बघा हा रोड मित्रांनो. गाडी पण आमची तुटली आहे आता. पण SSCD 100 असल्यामुळे ते खूप पॉवर आहे. तर ती तिघांना सुद्धा या चढाने नेऊ शकते वरती. तरी इथं अशोक या ठिकाणी म्हणून आहे. पण हा बंगला आय थिंक बंद आहे मित्रांनो. चाललोय तर आता डोंगराच्या दिशेने चाललोय आपण लेणी जवळ. तर पुढे चाललोय. रोड तर खूप कठीण आहे. रोड प्रॉपर रोड नाहीये. कारण त्या लेणीची प्रसिद्धी नसल्यामुळं इकडे देखील लक्ष दिलं नाहीये कोणी. तर आपण चाललोय तिकडं. तर हा खालचा व्ह्यू आहे मित्रांनो. आम्ही आता अर्ध्या डोंगरावर पोहोचलेलोय. तर इथून पुढचा रोड कसा आहे ते माहित नाही. पण थोडाफार बेटर रोड आहे काही ठिकाणापेक्षा म्हणता येईल. तर इकडे व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथं खाली पालेगाव आहे. तर आता आपण आलोय जवळ. तर तिथं जाऊन लेणीच्या आत काय आहे काय नाही सांगता येत नाहीये. काही डेंजर सुद्धा असू शकतं, काही नसू शकतं. कारण ती तिथं कोणी येत जात नसल्या कारणाने काही प्राणी काही तिथं जुने राजा असू शकतात. काही राहू पण शकतात. काही ऐतिहासिक हिडन वस्तू असू शकते. आपल्याला भेटू पण शकते. ट्राय करूया आपण. हा रोड खूपच कठीण आहे. पण आम्हाला वाटतं आता उतरायला लागेल नाही तर खूप डेंजर रोड आहे हा. बघा बघा एफर्ट मित्रांनो. खूप एफर्ट लावले त्यांनी गाडीवरती चालवाय इकडे इकडे. तर खूप घाण रोड आहे. म्हणता नाही येणार चांगला रोड आहे की त्याचे तुम्ही एफर्ट बघू शकता. प्रॉपर आपल्याला या खूप जुन्या दगडी लावलेल्या आहेत प्रॉपर रोड साठी त्यांनी तयार केलेलं होतं. पण काही रोड तयार झालं नाहीये तिथं. जर झाला असता तर ही देखील एक मोठी ऐतिहासिक भूमी म्हणून निर्माण झाली असते. पालेगाव आज पूर्ण देशभरात प्रसिद्ध झालं असतं. पण तरी देखील महाराष्ट्रात पालेलेली टाकलं
गुगलवर सर्च केलं तुम्ही तर तुम्हाला दाखवतील. तर हा रोड खूप चांगला रोड नाहीये हा. तरी चाललोय आपण पुढं. पुढं ते एक कुत्र आहे त्याच्यापासून सावध राहा. तर बघा हे, बघा मित्रांनो, आलोय आपण आता शेजारी डोंगराजवळ आलोय. इथं वरती ती लेणी दिसत असून तुम्हाला, तिथून बघा. इथून जायचं पुढे जाऊ. मित्र कुठे ते दाखव कडाला बघा. हा कडा बघा, डोंगराचा कडा आहे. तर आता आले थांब. हा बघा, हा लेणीचा कडा आहे. जर इथं काम झालं असतं तर खूप मोठी आज लेणी स्थापन झाली असती. तर आता आम्ही पोहोचलोय लेणीच्या पायथ्याशी. तर इथून पाहू शकता तुम्ही गुहा बघा इथं. तर काही राहत असतील प्राणी तिथं, काय सांगता येत नाहीये. आता आलोय आम्ही इथं. तर इथून वरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथून तिथं आम्हाला चालत जावं लागणार आहे. रोड तर खूप कठीण आहे, रोड देखील नाहीये इथून जायला तिथं. तर बघूया, इथून जाटानातून जावं लागणार आहे आम्हाला. ते काका तुम्हाला दिसत असतील तिथं पुढं. तर बघू, आपण जाऊया त्यांच्या सोबत. तर इथला काय माहित नाहीये आम्हाला प्रॉपर. आम्ही पण इथलेच आहे म्हणायला करंजगावचे, पण कधी न येण्या कारणानं आम्हाला देखील इथलं काही माहित नाही. इथल्या लोकांनाच माहित नाही, तर आम्हाला काय माहित असणार आहे. तर बघू, आम्ही वरती जाण्याचा प्रयत्न करतोय. काठ्या बिट्या घ्या राहतात, काय आसन नसन काय सांगता येत नाहीये. तोंडातून दुखा आला म्हणून. चल घे ना कॅमेरा. हा आता उलटा आता चल वर. तर आम्ही सांभाळून चाललोय. इथलं आम्हाला काय माहिती फीज घातले नाहीये, ही फीज घातली कधी सत्तर लावून सांगता येणार नाहीये. तर हा बघा, हा एक पायवाट आहे. जुन्या काळातील लोक इथं जात होती. एक बौद्ध लोक इथं लेणी स्थापन करण्यासाठी आले होते. पण काही कारणास्तव त्यांना काम न करून दिल्यामुळं त्या लेणीचं काम तसंच राहिलेलं आहे मित्रांनो. तर आपण चाललोय आता वर. बघूया, कठीण रोड आहे. तेव्हा गाडीतून जर पाय घसरला तर डायरेक्ट खाली जाऊ शकतोय आपण. वर खूपच भारी रोड आहे, बघायला देखील आनंद होतोय. हा आमचा मेन कार्यकर्ता. आता ते काकावर चाललेले आहे, त्यांच्याच मागे मागे आपण जाऊया. आता बघूया काय होतंय पुढं. कसा रोड आहे बाकी बघू शकताय तुम्ही. रोड तर खूप चांगला नाही. इथून पूर्ण डोंगरावरती आलेलो आहे आम्ही अर्ध्या. तर इथून जाण्याचा मार्ग हा एकच आहे. पुढं कसा रोड आहे कसा नाही माहित नाहीये. तर बघा तुम्ही. तर दम तर खूप लागलेला आहे. पाणी पण आम्ही सोबत आणलेलं नाहीये, बॅग पण आणली नाहीये. आमचं जे काही साहित्य आहे ते आम्ही सोबत कॅरी न केल्यामुळं आता आमच्या वांबाळ येणार आहे. हे जे आणि सागर पुढे चाललेत, मी कॅमेरा हातात घेतलाय, चाललोय त्यांच्या सोबत माग माग. तर सागर जिथं पुढं पुढं चाललाय त्याच्याच मागे चाललोय आम्ही. आम्हाला काय माहित नाहीये, सागरलाच माहिती आहे. तर आकड बघू शकता, इथं काम झालेले. इथं डोंगर कोसळण्याचे देखील चान्सेस जास्त असं होतं. इथल्या गावावाल्यांनी सतर्क राहावे. तर तुम्हाला इथून डोंगरावरून व्ह्यू दाखवतो कालचा मित्रांनो. दम लागलाय खूप, बघू शकता तुम्ही. इथून बघा किती सुंदर व्ह्यू आहे. जास्त ऊन झाले तरी सुद्धा, आता 9 सव्वा 9 झाले असतील, पण खूप ऊन आहे. तर डोंगराचा कडा बघू शकता तुम्ही. तर इथं लेणीचं काम झालं असतं तर हा कडा देखील एक सुंदर लेणीत निर्माण झाला असता. तर आता आलोय आम्ही जवळजवळ. हा हा तर इथं खूप डेंजर आहे, रोड नाहीये चालायला. इथनं जर खाली गेलो
तर कायमच गेलो. तर असा मुवमेंट आहे भावांना, तर सांभाळून जावं लागेल आम्हाला पण. तुमच्यापर्यंत आम्ही एक रहस्यमय लेणी पोहोचवण्याचं काम करतोय, लेणीची माहिती देण्याचं काम करतोय. तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा चांगला. तुम्हाला नवीन नवीन असेच आम्ही एक हिडन प्लेस वर येण्याचं काम करू. तर आता आम्ही आलोय लेणीजवळ. कोरीव काम आहे पूर्ण दगडात मित्रांनो. फायनली आता आम्ही पोचलो आहे इथं, आलोय मित्रांनो जवळ. इथं कुत्र भुकते आता आमच्या. तर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता मित्रांनो, किती खूप सुंदर व्ह्यू आहे. तरी इथं खूप मोठं हे पालेगाव आहे, डोंगराच्या शेजारी पालेगाव आहे, डोंगराच्या पायथ्याशी. तर बघा फायनली आपण लेणीपाशी पोचलोय मित्रांनो. तर बघा रोड आहे का जायला वरती? ते काका म्हणतात वरती एक लेणी आहे, पण रोड नसल्या कारणाने तिथं जाता येणार नाही. नेक्स्ट ज्या वेळेस आम्ही तिथं जाऊ तर तिथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर ही एक लेणी आहे, डोंगर कोरून आतमध्ये काम केली आहे. तर त्या कुत्र्याला धरा काका, नाही तर आमच्या विनते काय नाही ना. तर आता फायनली आम्ही पोहोचलो इथं लेणीपाशी. तर आतमध्ये जाऊन बघूया आपण. तर कुत्रा आमच्या भुकतोय आता. तर इथं आलोय आपण फायनली. तर तुम्ही बघू शकता आतमध्ये किती सुंदर आहे. तर काका काय माहिती देऊ शकता तुम्ही? पाणी पण आहे काका, थोडी माहिती द्यावं आम्हाला. पाणी पण आहे तिथं बघा, पाली भाषेत लिहिलेलं कोरीव काम. तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. ते काय आम्हाला माहित नाहीये, आम्ही गुगलवर ट्रान्सलेट करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू नक्कीच. तर बघू शकता तुम्ही काही कोरीव काम आहे इथं. तर इथं पाण्यासाठी त्यांनी खड्डा बनवून ठेवलेला आहे. तर काका तुम्ही काय माहिती देऊ शकता इथं? जितकं माहिती आहे तितकं तर सांगू शकता. हा थांबा, या बरं तुम्ही, या बरं तुम्ही या सोबत. नाही आम्ही बघू, तुम्ही फक्त थोडा. हा आपल्या गावची ना माहिती सगळं देशापर्यंत. तर काका आपल्याला सांगतात ते काहीतरी. आमुष्य पुनवेला फक्त आज जर गेला मग तर मागे नाहीये, असं आहे का? असं मी पण ऐकलं, मला हा. जास्त माहित नाही. तर काकांच्या माहितीनुसार हा दरवाजा आमुष्य पुनवेला उघडतो आणि जर कोणी आत गेलं तर रिटर्न येत नाहीये. येत नाही. तर काकांच्या माहितीनुसार तर असे एक्झॅक्टली इतिहास काय या लेणीचा माहित नाहीये आपल्याला. तर पुढच्या डोंगर आहे काका. अजून काका म्हणलेत पुढे एक लेणी आहे, पण मी पण इथलं नाही, मी बाहेरच आहे. तिथं जाण्याचा मार्ग, ऐकलं असेल. तिथं जाण्याचा मार्ग आपल्याला माहित नाहीये. पण आपण तुम्हाला आत दाखवतो. तर तुम्ही बघू शकता एक छोटासा रूम बनवलेला आहे, जागच्या जागी तयार केलेला आहे मित्रांनो. इथं बघा एक खड्डा तयार केलेला आहे. काय नक्की हे अपूर्ण राहिलेलं आहे लेणीचं काम, हे जे आतमध्ये जाऊन चेक करतोय. तर बघू शकता तुम्ही लेणीचं काम एवढंच तयार झालेलं आहे. जर काही कारणास्तव काय लेणीचं काम पूर्ण न करण्यात आल्यामुळं एक मोठं नुकसान हे आपल्या महाराष्ट्राला झालेलं आहे. एक ऐतिहासिक लेणी निर्माण होता राहिली आहे. तर काकांनी आपल्याला भरपूर माहिती दिली आहे, काकांचं देखील धन्यवाद. बघतोय बघा सागर देखील आलेला आहे. सागर तिथं फोन बिझी असल्यामुळं तो इथे येऊ शकत नाहीये. तर तुम्ही बघू शकता डोंगरातल्या डोंगरात कोरीव काम करण्यात आलेले हे देखा बघू शकता. पाऊस काळात पाणी इथून येत असेल तर इथून बघू शकता तुम्ही मित्रांनो. काही जागी बिळं पाडलेली आहेत. एक सुंदर असं लेणी काम करण्यात आलं होतं, पण काही कारणास्तव नक्की माहित नाहीये का लेकिन बंद झालेलं आहे ते. तर लेणीचं काम एवढंच राहिलेलं आहे मित्रांनो, पूर्णपणे तयार न झालेली आहे. तर इथून तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो.
तर तुम्ही बघितलं आता एक सुंदर काम डोंगराच्या आत त्यांनी कोरीव काम तयार केलेले आहे. ते मोठा गोप आहे ना, त्याला 100 गुरं बांधून येते. तर काका काय माहिती सांगते. हा, नाही, म्हशीचं शोभ आहे ना, ते 100 गाय बांधली. मग ते आपल्याला माहिती नाही, पुढची- वरती का? वरती पुढची म्हणलं. पुढं जायला तुम्हाला हाय म्हणाय, पण त्याला माहिती नाही, मग पुढची नाही ना ते. हा, आणि बरं. मी पण इथला नाही, मी बाहेरच असेल. चला आपण आता जे बघूया सगळं की जसं काकांनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे काही गोष्टी आहेत का चेक करूया. हा दरवाजा म्हणतात ते ना. आता हा दरवाजा म्हणतात, पण अमावस्या पौर्णिमेला हा ओपन होतो म्हणतात, पण आता कुठून open ही गोष्ट खूप खूप रहस्यमय आहे रहस्यमय आहे. आमच्यासाठी. आता नक्की दरवाजा दरवाजा कोणत्या कोणत्या साईडचा साईडचा आहे नक्की काय इकडच्या का बोलले? तिकडच्या? हो. आणि असं म्हणलं जाते की पण आम्हाला हे वाटतंय की बाथरूम बाथरूम असावं, मला तरी असं वाटतं कमीत कमी. बाथरूम आहे मला असं वाटतंय. पण बाथरूमच्या आतमध्ये पण दरवाजा इकडं मला असं वाटतं आय थिंक काहीतरी काहीतरी मिस्ट्री आहे याची, पण मला तसं असं वाटतं. इकडं कोंबड्यांचे पिष्ट वगैरे खूप याच्यात खड्डा आहे. तर बघा खूप मोठी जागा आहे ती. गुप्तधन, गुप्त जाण्याचा मार्ग हा गुप्त मार्ग आहे का? असू शकतो. अंडरग्राऊंड. असू शकतं, काय सांगता येत नाहीये मित्रांनो आपल्याला, पण जास्त प्रमाणात काय माहित नाही. तर बघा ते एक एवढा मोठा हा दरवाजा आहे की एक प्रॉपर 5 फूटचा माणूस त्याच्या आतमध्ये आरामात जाऊ शकतोय, तिथं राहू पण शकतोय, एवढा मोठा आहे, झोपू शकतोय. तर तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारात ह्या लेणीचं काम होणार होतं, पण काही कारणास्तव बंद झालेलं आहे. तर म्हणतात की जे बेडशे लेणी वर ही लेणी हे पण बनवण्याचं काम बेडशे लेणी चांगल्या प्रकारात बनवलेली आहे. तर पण कारला लेणी व काही अजून भरपूर ठिकाणी आहेत की जवळपास लेणी ते बनवण्याचं काम करत होते, तर त्या काही पूर्ण करण्यात आल्या नाहीत. तर जास्त प्रमाणात माहिती नाही की, पण इथलं काम न होऊन दिल्यामुळे इथलं काम झालेले. तर ह्या काही मोजक्या अशा लेण्या आहेत की जिथं लोक व्हिजिट करीत नाही, जास्त प्रमाणात तिथं लोकांना माहीत नसल्या कारणानं लोक देखील इथं येत नाही आहेत. तर आमचं म्हणणं असं आहे की या व्हिडिओच्या ज्यांना कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी इथं नक्कीच यावा आणि या लेणीला विजिट द्यावा. ही देखील जास्त प्रमाणात प्रसिद्ध व्हावा असं म्हणणे आमचं. आमचं म्हणणं असं आहे, एक दिवस जर हा दरवाजा अमावस्या पौर्णिमेला ओपन होत असेल तर आपण एकदा येऊन प्रॅक्टिकल डोळ्यांनी बघावं असं मला वाटतं. तर सागरच्या म्हणण्याप्रमाणे की हा दरवाजा जर अमावस्या पौर्णिमेला ओपन होत असेल तर आम्ही एक दिवस अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी येऊन इथं चेक करूया काय होतंय काय नाही आहे. ते काका पण म्हणलेत देखील की तो जो कोणी आज जातो तो परत कधी येत नाही आहे. तर त्याचं काय रहस्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर थँक्यू गाईज, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करा. तर तुम्हाला अशाच प्रकारे चांगले चांगले कंटेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर नेक्स्ट टाईम आम्ही तिकडं जाण्याचा प्रयत्न करणार आहे. ते काका म्हणलेत की तिथं कुठंतरी एक लेणी आहे, तर त्याचं काही माहीत नाही आहे. तर आपण इथल्या गावकऱ्यांना विचारू, माहिती घेऊ आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू गाईज, धन्यवाद. नाही बरोबर आहे काकांचं म्हणणं, त्यांना देखील जास्त प्रमाणात माहिती नाही आहे रोड कुठे, त्यामुळे त्यांनी पण सांगितलं होतं आपल्याला आहे म्हणून. तर बघितलं फक्त आपण. तर एक तुम्ही बघू शकता एवढी सुंदर लेणी आहे. तर इकडं बघू शकता तुम्ही, काका म्हणतात की इकडं कुठंतरी एक लेणीचं काम आहे वाटतं. लेणी आहे पण ती कुठंही माहीत नसल्या कारणाने आपल्याला तिथं जाता येणार नाहीये. तर तुम्ही बघू शकता हा खालचा हा डोंगराचा काढा बघा. तिथं एजंटनी सांगितल्याप्रमाणे मागच्या प्रमाणे की तिथं एक हिडन दरवाजा आहे. तर तो मी पण ऐकून आहे की त्या काय लेणं जाता येईल का? तिकडल्या लेणीला आपल्याला माहित नाहीये जाण्याचा रोड. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण मित्रांना त्याही लेणीपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तर लोकांना इथं गॅस नसल्या कारणानं डोंगराहून एवढ्या वरतून फाटी आणावं लागत आहे. तर बघू शकता तुम्ही इथं किती कड्याकड्यानी एवढ्या डोंगरावरतून खूप कष्टाने त्यांना फाटी आणावं लागत आहे इथून.
ते चूल पेटवण्यासाठी त्यांना इथून खूप कष्टाने वरतून फाटी न्यावं लागत आहे. तर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर थँक्यू गाईज. लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये.